आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या संखमध्ये तीव्र निषेध, तहसीलदारांना दिले निवेदन। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद संख तालुका जत येथे उमटले आहेत। या घटनेचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीचे राकेश कांबळे आणि युवा कार्यकर्त्यांनी संख तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले। दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध शैक्षणिक आणि सामाजिक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन पुकारले होते। या आंदोलनादरम्यान काही अज्ञातांनी विद्यार्थ्यांवर अचानक हल्ला केला। घटनेमुळे विद्यार्थी वर्गात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे। या घटनेची माहिती मिळताच विविध संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आंदोलकांनी एकत्र येत हल्लेखोर आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या मोर्चात डी काटेसर, संघ ग्रामपंचायत सदस्य कांबळे, सचिन कांबळे, असंगी जतचे माजी सरपंच बिरुदेव बाबर यांच्यासहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन संकप्पर तहसीलदार कार्यालयात वरिष्ठ लेखक संजय कुमार सोनोले यांना निवेदन देण्यात आले। या मोर्चावेळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी युवा नेते सुभाष कांबळे यांनी काय भूमिका मांडली ते पाहूया। आपल्या संख अप्पर तहसीलदार ऑफिस समोर दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी या कमीत कमी 10 ते 20 दिवसामध्ये नीट आणि अनेक पेपर फुटीच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून पेपर लीक झाला होता। या सर्वाच्या माध्यमातून जो आपल्या भारत देशामध्ये अख्ख्या अनेक राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या अनेक प्रकारचे जे अनेक विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी होणारा जो अन्याय होता, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जंतर मंतर येथे दिल्ली येथे अनेक या पूर्ण अख्खा महाराष्ट्र नाही तो देशातून अनेक राज्यामधून या दिल्लीमध्ये विद्यार्थी पोहोचलेले होते। हा आपला जो निष्क्रिय शिक्षण मंत्री जे आहे त्या मंत्र्यांना या ठिकाणी पेपर लीकचा कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा न करता विद्यार्थ्यांचा अन्याय झाल्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यासाठी हे विद्यार्थी तिथे पोहोचले असताना या ठिकाणी या आता चालू जे सरकार आहे सरकारकडून त्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला। यासाठी आपण या ठिकाणी अनेक पक्षाच्या माध्यमातून या आपल्या अप्पर तहसीलदार संघ या ठिकाणी आपण मोर्चाच्या माध्यमातून मॅडमना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आपले अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या उमदी पोलीस ठाण्याचे गणेश वाघमोडे साहेब हे देखील या कार्यक्रमाला या निवेदनासाठी उपस्थित, त्यांचं देखील आपण या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं आपल्या सहकार्य केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। अशाच पद्धतीनं आपल्या देशामध्ये अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा जर फोडायचे असतील, हा कुठल्याही प्रकारचा शेतकरी असू दे, कोणी विद्यार्थी असू दे किंवा महिला असू दे, हे कुठल्याही प्रकारचं काही सण केलं जाणार नाही। म्हणून या शासनाला जाग आणण्यासाठी आपल्या देशामध्ये ही ठिणगी अशा क्रांतीची ठिणगी पेटलेली आहे। म्हणून आपण देखील या आपल्या ग्रामीण भागामध्ये त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी आपलं काहीतरी आपण देणं लागतो। म्हणून आपण या ठिकाणी हा पंतप्रधान असेल, हा सरकार असेल, हा धर्मेंद्र प्रधान असतील, यांनी चांगल्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं संवेदनशीलपणे या ठिकाणी मोर्चा करत असताना या जो भ्याड हल्ला जो विद्यार्थ्यावर झालेला आहे त्या जाती आपण निदर्शन करण्यासाठी त्या मॅडमला आपण चांगल्या पद्धतीनं हा जो आहे चाललेला आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। विद्यार्थ्यावर जो अन्याय होतो अन्याय थांबला पाहिजे। म्हणून आपण सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मॅडम इथे या ठिकाणी नाही आहेत, त्यांचे वरिष्ठ कोणतरी आपले सोनवणे साहेब आहेत, या सोनवणे साहेबांना आपण या ठिकाणी निवेदन देऊन हा जो अन्याय चाललाय अन्याय दूर तरी कुठं थांबलं पाहिजे। म्हणून मी या ठिकाणी माझे 2 शब्द या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।